सुनबाई, ए सुनबाई, सुनबाई, सरत असेल म्हैस आतमध्ये. ए सुनबाई, काय झालं दादा? चाटणं होय का? चाटणाचं राहू दे, सखूसाठी खाऊ आण काहीतरी. सखूबाईंनी काल लुगडं नेसून भजन केलंय. अण्णांनी सांगितलेलं माहितीये ना? हो तर हे थकतच नव्हते तिचं कौतुक करता करता. अखंड ऐकवत होते इंदू बिंदूला. त्यांच्या कानात तेल घालून ऐकवायला पाहिजे त्यांना सगळं. सकूकडून शिकण्यासारख्या अनंत गोष्टी आहेत. तिच्या वागण्या बोलण्यातली रसवंती घेतली ना तरी पुष्कळ झालं. हो, आपली सखू आहेच हुशार. ये सखू, तुला खाऊ देते. चल. चल. अशीच सुखी राहा पोरी. मामी, मी बाहेर जाऊ खेळायला? अगं थांब, तुला खाऊ देते. झोपाळ्यावर बसायला जाऊ? जा, पण मला आधी सांग, आपण कधी गाय आणि म्हैस अशी तुलना करतो का ग? नाही. का ग? नाही, तुझे दादा आजोबा आणि तुझा मामा तुझी आणि गाई सारख्या माझ्या गुणी लेकींची सारखी तुलना करत असतात म्हणून म्हटलं. तू असा कुठला मंत्र म्हणतेस ज्यामुळे ते दोघे सारखा तुझ्या नावाचा जप करत असतात? कुठलंच नाही. मी जाऊ? अगं जाशील ग, तुला खाऊ देते ना मी. थांब, ये. अगो बाई, सरपण संपलंय ग चुलीतलं. मला आणून देशील परसदारातून? कुठलं ओलं कुठलं सुक तुलाच कळेल. गुणाची ना तू. अगो बाई, पण तुला झोपाळ्यावर जायचंय ना खेळायला? जाऊ देत, मीच जाते मग. मामी, मी देते ना आणून. त्यात काय, सरपण आणते मग खेळायला जाते. एवढा समंजसपणा माझ्या इंदू बिंदू मध्ये सुद्धा नाही. जा जा, जाऊन ये. गुणाची सख. खेळायला जातेस काय? बघतेच ना मी कशी खेळायला जातेस ते. वय झालं हो. नाही म्हणजे आता धक्के पचवू शकत नाही. तुम्ही तर समजू शकता. आम्ही समजू शकतो, आम्ही समजू शकतो. हो बाबू शेत्री, अत्यंत काय बोलताय? उचलली जीभ लावली टाळाला. तुमचं वय आणि आमचं वय काय एकच आहे का? तुमची अर्धी लाकडे गिरे मसनात. आम्हाला आता कुठं नवी पालवी पोटते तर ना बाण लावता मी. तेव्हा लवकरात लवकर जवळचा मुहूर्त बघा तुम्ही. दामूकडे का बघताय? नाही म्हणजे दाम्यानं आधीच सांगितलं असतं तर पत्रिका, नक्षत्र, नाडी सगळं बघूनच आलो असतो. काय रे दाम्या, सांगितलं नाहीस का याला? आम्ही 4थं लग्न करतोय याची तुला लाज वाटली का? काही विसरलं का? आमची पहिली सोयरीक, कृष्णाची सोयरीक जेव्हा आम्हाला सांगून आली तेव्हा पत्रिका कोणी जुळवली होती? यानेच की. लटके बोललो तर लटकवून सोडा की हो. अहो यांनीच जोडलं होतं की लग्न म्हणतो मी. यांनीच जुळवलं होतं. योग बघितले पण अजून वंशाला दिवा लावला नाही असं म्हणाल तुला? तर त्याचा जबाब मी देतो. तर या माणसाचं 4थं लग्न व्हावं म्हणून तो योग जपून ठेवला होता. काय गोकू शास्त्री काय? मग आता तुम्ही आमचा योग बघा आणि या लग्नानंतर आमच्या वंशाला दिवा मिळेल ना असा मुहूर्त बघा. मामी, मामी, ठीक आहे सरपणाची लाकडं. आता मी जाऊ खेळायला? अगं थांब, खाऊ देते ना तुला. नाहीतर मग परत दादा मला म्हणती माझ्या सखूला खाऊ का नाही दिला म्हणून.
नाही, मी झोपाळ्यावर बसणे हाच माझा खाऊ आहे. मी जाऊ? बर, मग जा बाई. पकड, अगं पकड ना, पकड पकड पकड. सखू, तू आधी झोका दे. मग आम्ही तुला देतो. बरं. जोरात झोका दे ना ग. काय झालं हो मालक? काय समजला? हे सकोशी इथं बसली होती, लुगडं नेसून शिवाच्या समोर होते. वाढले घेऊन काजू बदाम खात होते. मी काय म्हणतो मालक, तुम्ही मारणार नसलात तर का बोलून सोडू का हो? बोल बोल बोल. खरी सकू आलीच नाही हो इथे. तुम्हाला जाणार म्हणतो मी भास. मग भात सत्यात कोण आणणार? तूच की. तुला कशाला ठेवलाय आम्ही? म्हणजे मी तिकडे गेलो, तिला सांगितलं आणि ती इकडे आली, असं होईना? का नाही होणार? का नाही होणार? पुण्यांदा ती इथं येईल असे काहीतरी युगात का? अहो ते भासाचे इमल्या तिकडे शोभतात की हो स्वप्नात म्हणतो मी. हे अघटित प्रत्यक्षात कसे घडेल? सोपे नसते हो ते. सोपं असतं तर दोंडून सांगितलं असतं. तुला कशाला सांगितलं असतं? हे डोकं का मुंड्याचं बांधण्यासाठी आहे का? चालवायचं पण असतं की. आता झाली आपल्या पोरीच्या हातून चूक, क्षमा मागून टाकावी ना सरळ. देवाची, लोकांची, मालकांची. गावली गावली कोड्याची किल्ली गावली. सुटलं कोड. आता भास प्रत्यक्षात येणार. त्या सकूची मामी येणार, अण्णा महाजनची बायको. हा ते वाफी बाग म्हणणारी का होती? पण ती काय करेल? तिला काय सांगायचं ते मी बघतो. तू फक्त तिला मालकानं वाड्यावर बोलवलं म्हणून सांग. अहो ती कशी येईल हो इथे? सकूपेक्षा तीच घाबरेल किंवा वाड्यावर यायला म्हणतो मी. पुढच्या पक्षाची मस्त पंख म्हणतो मी. ते मामे उपयोगाची. हो पण मालक ती कशी येईल हो इकडे? लढाईच्या अगोदरच शस्त्र टाकले. मी जे काही सांगतो ते सांग तिला. चालतंय की. आता बघच, हे सांगितल्यावर तिचं नाही आली तर नावच बदलेन मी.
बस सखू. आई आई ही सखू बघ ना, किती वेळ झोपाळ्यावर बसलीये, ऐकतच नाहीये. आई आई बिंदू, अगं मी आताच बसले ना, इतक्या वेळ तुम्हाला झोका देत होती. खोटाडी थांब, आता तुला आईच बरोबर करेन. आई आई काय झालं ग? का बोलवताय? आई सखू बघ ना, किती वेळापासून झोपाळ्यावर बसलीये, ऐकतच नाहीये. शी कशी ऐकत नाहीये? अगं मामी मी आताच बसले. अगो बाई, म्हणजे माझ्या इंदू बिंदू लटक बोलताय? टाक देईन लटक बोलल्या तर. हे बघ सखू, ही तुझी मामी तुझे खाण्याच्या बाबतीत लाड करील, पण शिस्तीच्या बाबतीत काही एक ऐकून घेणार नाही. बेशिस्तपणा मी अजिबात खपवून घेणार नाही, कळलं? चला ग पोरीनो, बसा तुम्ही झोपाळ्यावर. ही बसली होती ना एवढा वेळ, बसा तुम्ही, चला. जळलं मेलं लक्षण ते, जो तो येता जाता हिचंच कौतुक करतोय. बरं झालं तिला धडा शिकवलात, खाऊ पण वाचला. ही पण पोरीनो, तुमच्या बापासमोर नीट वागा तिच्याशी, त्यांच्या समोर गोडच बोला, काय? तुला काय करायचंय? म्हणजेच तिथं काळं झालेलं दिसतोय. तुला त्या इंदू बिंदू त्यांनीच काय केलं ना. तुम्हाला आणखी चिडवू नकोस हा, सांगून ठेवते, नाहीतर माझा राग तुझ्यावर निघेल. मामी बी ओरडली की काय? अगं मामी मी आत्ताच बसले. बेशिस्तपणा मी अजिबात खपवून घेणार नाही, कळलं? अगं माझा आजा म्हणतो, सगळे सोयरे जळके असल्याशिवाय इजायाचा भडका उडत नाही. मला विजय पण नकोय आणि पराजय पण नकोय, फक्त काय टोचून बोलतात, खोटं न अंगाशी लावतात, ते नको असंच ना. तुला काय माहित, तेच नको ना. तुझा काळ्या असा व्यक्ती तुझ्या मदतीला येत नाही का? माझ्या विठू रायाला बोल लावायचं काम नाही हा, सांगून ठेवते. तू बोलतोसच का? तू नकोच बोलूस, जा. या या सखूबाई या. मी बाई नाहीये. बर बुवा. सखूताई या. मी भाकऱ्या ठेवण्यात आहे. ठेवल्याच भाकऱ्या? शाबास, बस. आता या बिया कुठून ठेवायच्या? सखूताई, घरून इथंच आलात ना? वाटेत कोण कोण भेटलं? अरे चा, काहीच उत्तर नाही. सखूताई, आमच्यावर रागावलात का? नाही ना? मग कुठं कुठं गेला होता? सांगा बघू.
आजोबा, तुम्ही एवढं खुलताय तरी पुरी टम्म फुगलेली. इथं फुगलेला काय उपयोगच नाही. तू कशाला आलायस? कशाला आलायस? आणि बुवा आजोबा फक्त माझे, त्याला कोणीच बुवा आजोबा नाही म्हणू शकत. मला काय, माझ्या म्हाताऱ्याला म्हणतो तसं आजा म्हणतो की आजी असती तू मुलगी म्हटलं असतं. तुम्हीच सांगा आता काय म्हणू. अरे पण तुझं नाव काय बरं? आणि तू आल्यावर सकू बघ कशी बोलायला लागली. हा चमत्कार कसा काय झाला बुवा? सांगतो, समज सांगतो. बाप मागवून अगोदर ही पुरी एवढी का फुगली ते तर कळू द्या. अगं, पायात रुतलेला काटा जोर बाहेर काढत नाही त्यावर त्याचं दुखायचं थांबत नाही. तुझ्या मनात मोडलेला काटा काढ की चड्डीशी बाहेर. सांग, कोण बोललंय तुला? काय बोललंय? मी मामीच्या घरी गेले होते. तिथे मला झोपाळ्यावर बसायचं होतं, पण इंदू बिंदूने मला झोपाळ्यावर नाही बसून दिलं. त्या बोलल्या की आमचं झाल्यावर खेळ तू. पण नंतर त्यांनी खेळूनच नाही दिलं. मामीने मला खूप ओरडलं. चवळी लागली गोड गोड, जिभेला आला फोड. किंचाळताय कशाला कारकेनो? बैल आलाय का रेडा? अगं काय झालं? अरे किंचाळायला काय झालं? चोटा हाणा ना त्याच्या टाळक्यात. अरे आता मी उठून येऊ का बाहेर? अगं बाई, सखूनी परत काही नवीन गोंधळ घातला का? आम्ही नाही त्यात. नाही म्हणजे तिने असं काही केलं असेल ना तर त्याची शिक्षा त्या घराला द्या, आम्हाला नको. अगं बाई, मालक येत आहेत का काय इथे? त्यांना म्हणा नका येऊ. अहो हे पण घरात नाही येत. अहो ठाऊ काय हो, म्हणून तर आलो मी इथे. माझं तुमच्याकडे आहे बघा, काम म्हणतो मी. माझ्याकडे? तुमचं काम? अहो तुम्ही अण्णा महाजन यांच्या सौभाग्यवती आहे, तुमचा मान मोठाच की हो, म्हणून द्यायला आलो बघा. निमंत्रण म्हणतो मी. निमंत्रण? उद्याचे हो. कसले निमंत्रण? आणि मला कशाला बाई? अहो देव परत आलाय की हो, म्हणून आमच्या मधल्या मालकीण गोदावरीबाई फारच श्रद्धाळू हो, त्यांनी नवस केलाय की हो 5 सुहासिनींची ओटी भरीन म्हणून. त्याचीच निमंत्रण घेऊन आलोय म्हणतो मी. अगं बाई, 5 सुवासिनींना बोलावलंय आणि त्यातली मी एक. छानच. उद्या सकाळी या की हो वेळेवर. हो येतो मी. हो, या या. अरे गेला का तो रेडा? गेला गेला सांगा की हो. हत्तीच्या एवढंच ना. आजा, तुझ्याकडं मजबूत दोरी आहे का? लुगड्याची दोरी करतात तशी. अरे पण ती कशाला? तुम्ही द्या तर आणि बघतच बसा. आणि अप्पूचे डोळे झाक बर का फडक्यानं. हे लुगडं नेसू का? नको बाई, हे नेसते. रंग कसा खुलून दिसेल. कायम नटण्या मुरडण्याचाच विचार करायचा का? अगं बाई, मी दिसते का काय तेरड्याला? माझ्या पाठीला सुद्धा डोळे आहेत. घराच्या कुठल्याही कोपऱ्यात गेला तरी मला सगळं कळतं.
मालकांकडून निमंत्रण आलंय हे पण समजलं असेल का? लाज नाही वाटत? लाज नाही वाटत? सकू तुमच्या एवढी नाहीये, पण तिची समज बघा आणि तुमची समज बघा. नशीब दादा मला काही बोलत नव्हते, इंदू बिंदूला बोलतायत. आई चला भूक लागली. आई चला भूक लागली. भुकेचं निमित्त करून पळाले आहे मला कळत नाही असं वाटलं की काय तुम्हाला? सखू सारखे संस्कार करा त्यांच्यावर, नाहीतर हाताबाहेर जातील. आणि ज्या घरात जातील तिथे सकाळ संध्याकाळ तुमचा उद्धार होईल, हे लक्षात घ्या. हो हो दादा, बघतेच त्यांना. ह्या काय शिस्त लावणार? यांना शिस्त लावायला हवी. येते इकडं. घे. काय करताय? मला सांगा ना काय करताय? सांगू नको. बरं बुवा, नको तर नको. बुवा आजोबा, तुम्ही त्याच्या बाजूने कधी झाला हो? तुम्ही तर माझे बुवा आजोबा आहात ना, मग सांगा ना काय झालं? द्या ते पण इकडं. घे बाळ. सांगा ना काय करताय? आता तुम्ही मला सांगणार आहात की नाही, नाहीतर मी पट्टी काढू. ए पुरी, तुला तुझ्या विठुरायाची शपथ आहे हा. अरे काय करताय? सांगा ना काय चाललंय? माझ्यासाठी? हो, अर्थात तुझ्यासाठीच. तुला इथं हवं तेवढा वेळ बस. आता तुला इथून कोणीही उठवणार नाही. म्हणजे ध्रुव भारासारखं? हो. अय्या, किती मजा येईल. तू बस, मी झोका घालतो. ये जरा बुवा आजोबा काठी.